नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन एक्स फॅक्टर आहेत, श्री मनोज जरांगे पाटील आणि लाडली बहीण. तर त्या संदर्भात आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण त्याचा एका अर्थाने लोकार्पण आहे. थोडंसं निगेटिव्ह सुरुवात करू, कारण बऱ्याच विरोधकांनी ते प्रश्न उपस्थित केले. FRBM नावाचा एक कायदा आहे, फायनान्शियल रेग्युलेशन आणि बजेटरी मॅनेजमेंट. ते तुम्ही करतच नाही. तुमच्या एका योजनेमुळेच सगळं वाट वगैरे असं नाही. मला असं वाटतं की साधारणपणे ज्या वेळेला एखादं बजेट किंवा एखादा अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेला सगळ्या बाबी लक्षात घेऊनच अर्थसंकल्प बनवला जात असतो. कुठेही एका गोष्टीमुळे दुसऱ्या गोष्टीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू नये. एखादी ज्या वेळेला योजना आणली जाते त्यावेळेला त्याची पूर्वतयारी, त्याच्यासाठी असणारी तरतूद, त्याच्यासाठी असणाऱ्या इतर सर्व ज्या एखाद्या योजना आणत असताना शासकीय बाबी ज्या असतात ह्या सगळ्या तपासूनच ती योजना आणली जात असते. त्याच्यामुळे कुठेही एखादी योजना ही कोणाच्याही आवडीनिवडीनुसार काय अशी रँडमली आणली जात नसते. आणि ज्या वेळेला आपण अर्थसंकल्प सादर करत असतो त्यावेळेला सगळ्या बाबींचा विचार करून तुमच्या राज्याचं आर्थिक उत्पन्न आहे, तुमच्या कर्जाची मर्यादा आहे, तुम्ही नवीन स्कीम्स आणत असतात त्याला ठेवणारी जी तरतूद आहे, वार्षिक तरतूद लागणारी आहे, या सगळ्या गोष्टीचे निर्णय किंवा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या सगळ्या गोष्टींबद्दल एक त्या ठिकाणी आढावा घेऊनच बजेट हे सादर केलं जात असतं. कधीही ते असं रँडमली सादर केलं जात नसतं. ज्या वेळेला आम्ही ही योजना आणली, या योजनेची तयारी साधारणपणे 4-5 महिन्यापासून करत होतो. ती काय अशी नाही आहे की मार्च महिन्याच्या बजेटमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ती आली तर त्याचा अर्थ असा नाही की ती लगेचच आणलेली आहे. त्याच्या मागे 2-3 महिन्याचा कालावधी, त्याचं डेटा कलेक्शन, किती लाभार्थी असू शकतात, किती लाभार्थ्यांना कशा पद्धतीनं लाभ दिला जाऊ शकतो, ह्या सगळ्या बाबींबद्दल विचार करून एखादी स्कीम बनवली जाते. म्हणजे आमचं आकलन असं होतं की लोकसभा निवडणुकीच्या डिबॅकल नंतर हे असं नाहीये. या योजनेच्या संदर्भातली पहिला जो म्हणजे चर्चा असेल किंवा निर्णय असेल योजना राबवण्यासंदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण सशक्तीकरण अभियान ज्या वेळेला सुरू केलं, लोकसभेच्या आधी 2-3 महिने आधी ते सुरू करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला टप्प्याटप्प्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलायची. मग पहिलं पाऊल उचललं, त्याच्यामध्ये आम्ही महिला धोरण आणलं जे लोकसभेच्या आधी आपण जाहीर केलं. त्याच्यामध्ये विविध योजना ज्या आहेत वेगवेगळ्या विभागाच्या आपण त्याच्यामध्ये आणल्या. त्याच्यात आम्ही प्रत्येक विभागाने काय काय योजना महिलांसाठी आणाव्यात त्याचे सुद्धा एक इंडिकेटर्स त्या महिला धोरणामध्ये दिलेले आहेत. आणि मग टप्प्याटप्प्याने जसे वेगवेगळे आपले सेशन्स असतात, म्हणजे बजेट सादर होत असतात किंवा तुमचं पावसाळी अधिवेशन असतं, इतर बाबी असतात, ह्याच्या टप्प्याटप्प्याने या नवीन योजना येत असतात. त्याच्यामुळे महिलांना ST प्रवासामध्ये सवलत देणं, लोकसभेच्या निवडणुकीच्या 4 महिने आधी हा निर्णय घोषित झाला. त्याचा फायदा झाला महिलांना. 50% तिकीट झाल्यामुळे महिलांची संख्या वाढली. काल परवा तुम्ही बघितलं असेल तर परिवहन विभागाचा एक रिपोर्ट आलाय की ते नफा लोड वाढला, त्यांना जास्ती पद्धतीनं महिला त्याच्यामध्ये प्रवासी मिळाल्या, त्याच्यातून त्या आर्थिक अडचणीत जे होते त्याच्यातून सुद्धा बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हे धोरणात्मक नाही, एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो साधारणपणे इतक्या मोठ्या पद्धतीनं ज्या वेळेला लाभार्थ्यांची संख्या असते त्यावेळेला कुठे ना कुठेतरी या दोन्ही गोष्टी असतात. ही योजना चांगल्या पद्धतीनं एखादी जर आपण राबवली तर ऑब्व्हियसली त्या सरकारच्या कालावधीमध्ये राबवल्याचा एक सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो, वातावरणही तयार होत असतं आणि खूप सेन्सिटिव्ह सुद्धा असतो. कारण तो इतकी मोठी योजना ज्या वेळेला आपण इतक्या ह्याच्याने घोषित करत असतो त्यावेळेला ते राबवणं सुद्धा एक आव्हानाचं काम असतं. तो इट कॅन डू गुड, म्हणजे ते चांगलंही करू शकतं, एका बाजूला वाईटही करू शकतं. त्याच्यामुळे सुदैवाने ती आम्ही चांगलं राबवत असल्यामुळे त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. तो विधानसभा निवडणुकीत रिफ्लेक्ट होईल. लेट्स सी. असं की मी मध्य प्रदेशला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फिरलो, नंतर जे पोस्ट रिझल्ट आले त्याच्या विश्लेषणामध्ये लाडकी बहीणचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणतं. माझं थोडंसं वेगळं मत आहे. तो आहेच महत्त्वाचा भाग, पण त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी होत्या. राजस्थानमध्ये पण हाच एफर्ट्स काँग्रेसने घेतला, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. महाराष्ट्रात होईल. नाही, याच्यात कसं आहे, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 राज्यांचे वेगवेगळे उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे एखादी योजना ही आपण कशा पद्धतीनं राबवतो, त्याचे पडसाद सकारात्मक किंवा नकारात्मक कसे उमटतात, हा त्याच्यातला एक भाग झाला.
पण त्याचबरोबर त्या योजनेसहित इतर ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या सुद्धा निश्चितपणाने प्रत्येक निवडणुकीमध्ये एक चेंजिंग पॉईंट ठरू शकत असतात. आणि मी स्वतः असं म्हणते की प्रत्येक निवडणूक आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे समीकरणं किंवा वेगवेगळं त्याला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगवेगळा असतो. तुम्ही साधी ग्रामपंचायतची निवडणूक घ्याल तर तिथं त्यांना सरपंच निवडायचा असतो, तिथं कुठल्याही पक्षाची निशाणी नसते, तो गावकीच्या लेवलला निर्णय होत असतो, त्याची समीकरण वेगळी असतात. त्याचंच समीकरण घेऊन तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही लढवू शकत, कारण त्यावेळेला तुमची जवळपास 15 ते 20 गावं असतात जी मतदान करणार असतात एका पंचायत समिती गणामध्ये. सेम तुम्ही हे घेऊन विधानसभेला नाही सामोरं जाऊ शकत, तो एका विधानसभा क्षेत्राचा विषय. आणि सेम कॅल्क्युलेशन घेऊन तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला नाही जाऊ शकत, कारण तेव्हा समीकरण, परिस्थिती, मुद्दे हे वेगवेगळे असू शकतात. लोकसभेच्या निवडणुकीचे कदाचित मुद्दे वेगळे राहिले असतील, लोकांची प्राधान्य वेगळे असतील, कुठल्या परसेप्शनने त्यावेळेला त्यांनी विचार केला असेल हे आपण आपल्याला निकालानंतरच कळत असतं. पण त्याचाच रेप्लिका किंवा तेच पडसाद परत विधानसभेला पाहायला मिळतील असं नसतं, कारण शेवटी लोकसभेचं कार्यक्षेत्र खूप मोठं असतं. 6 विधानसभा मतदारसंघ मिळून एक खासदार निवडायचा असतो आणि विधानसभेला तुम्हाला आमदार निवडायचा असतो. त्याची कनेक्टिव्हिटी, मतदारसंघामध्ये त्याचं काम, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली धडपड असतील, त्याचा संपर्क असेल, या सगळ्या गोष्टी विधानसभेमध्ये खूप म्हणजे प्रभावी ठरत असतात, खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात. हे 1,500 काय करतील महिला असं तुम्हाला वाटतं? आम्ही ज्या वेळेला विविध महिलांसोबत संवाद साधतोय त्यावेळेला एक आहे की ज्या गृहिणी आहेत यांना निश्चितपणाने त्याचा जो आनंद आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आहे, कारण घर खर्चाला जे काही त्यांना घरातल्या पुरुषाकडून किंवा करत्या पुरुषाकडून मिळतात त्याच्यातून कुठे ना कुठेतरी त्याची बचत करून ते त्यांच्या इच्छा त्या पूर्ण करत असतात. पण एक त्यांना आज म्हणजे जो आम्ही संवाद साधत असताना एक लक्षात येतं की त्यांना एक आर्थिकरित्या म्हणजे म्हणतो ना आपण की एक समाधान किंवा एक बॅकअप आपण जो म्हणतो की नाही आता आपल्याला दर महिन्याला 1,500 तर आहेतच, आपल्या इंडिपेंडन्स, फायनान्शियल इंडिपेंडन्स, आणि तोही त्यांच्या स्वतंत्र खात्यामध्ये तो आहे. तो त्याचा एक वेगळा एक आनंद किंवा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांना असं वाटतंय की कदाचित अजून त्या आता त्यांच्या बचत गटामध्ये सगळ्या जणींचे कंबाईन जर करून काही नवीन करू शकले तर तो एक अप्रोच त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. कॉलेज गोईंग जे गर्ल्स आहेत त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, ज्या 21च्या पुढच्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत किंवा काय, तर त्यांच्यात एक वेगळ्या पद्धतीचा आनंद पाहायला मिळत आहे. आणि ज्या एकदम गरीब आणि गरजू महिला आहेत त्यांना असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांचा खर्च महिन्याचा कदाचित 1,000-1,200 असू शकेल, तर हे 1,500 निधी मिळाल्यानंतर तर त्यांना असं वाटतं की आपल्या साधारणपणे महिन्यातला 90% खर्च आपण ह्या ह्याच्यातनं करू शकतो. आत्ताचा डेटा आणि भविष्यातला डेटा ह्या योजनेबद्दलचा काय सांगतो? आम्ही आज जो कार्यक्रम आमचा आहे त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे 1 जुलै ते 31 जुलैमधले जे फॉर्म्स आमच्याकडे आले त्यांची स्क्रुटिनी करून जे पात्र लाभार्थी आहेत असे साधारणपणे 1,40,00,000पेक्षा अधिक, 40 लाखापेक्षा अधिक, आणि त्याच्यातले साधारणपणे 1,32,00,000 1,33,00,000 हे पात्र लाभार्थी त्याच्यामध्ये ठरलेले आहेत. आणि त्यांना लाभ वितरण करण्याची सुरुवात ही आम्ही 2-3 दिवसापूर्वी केलेली आहे. आणि आज त्याचा मुख्य कार्यक्रम जो आहे तो सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आहे. हा डेटा साधारणपणे 2.25 ते 2.5 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे. आणि मंथली पैसे किती लागतील? साधारणपणे जर आता बघितलं तर आम्ही जवळपास 80 लाख आम्ही जे DBT केलेले आहेत त्याला 2400 कोटीपर्यंतचा खर्च हा आता झालेला आहे. आणि आत्ता पुढचे जे आहेत राहिलेले 40-50 लाख जे आहेत ते आजच्या दिनामध्ये DBT होतील. त्याच्यामुळे साधारणपणे जर आपण बघितलं तर समवेअर अराउंड 3-3.5 कोटीचा जो आहे तो टोटल इयरली याचा जवळपास 43,000 कोटी हा खर्च इयरली हा साधारणपणे जातोय. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पण अंगणवाडी सेविका, मदतनीस ज्या आहेत यांना आपण इन्सेंटिव्ह देतोय कारण त्यांनी फॉर्म त्या यंत्रणेने भरून घेतलेले आहेत. आणि इतर सर्व कर्मचारी शासकीय बाबी त्याच्यामध्ये असतात, ह्या सगळ्या असतील तर साधारणपणे तितका वार्षिक खर्च
हा निश्चितपणाने महाराष्ट्र शासन. या योजनेत आत्ताच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्यात आणखी काही शिथिलता येऊ शकते? नाही, आत्ता जो रिस्पॉन्स मिळत आहे किंवा बऱ्यापैकी अटी शर्ती ज्या आहेत त्या आपण शिथिल केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जे पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत यांना आपण उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट दिलेली आहे. साधारणपणे जर आपण बघितलं तर पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत ते याच्यातले जे लाभार्थी असणार आहेत याच्यापैकी 60-70% लाभार्थी तर आपण तिथंच म्हणजे ते उत्पन्नाच्या दाखल्यातून त्यांना सूट देऊनच आपण ते कव्हर करतोय वन. त्याच्यामुळे ती एक अट आम्ही शिथिल केलेली आहे. जी महिला इतर दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये म्हणजे विवाहित होऊन आलेली म्हणजे लग्न होऊन आलेली असेल त्यांच्या आपण घरातल्यांचे म्हणजे त्यांच्या मिस्टरांचे आपण दाखले ग्राह्य धरतो. ती एक मेजर आपण त्यांना त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. सुरुवातीला 5 एकरची सूट होती, अट होती, ती आपण कमी केली. म्हणजे ज्यांची 5 एकरपेक्षा कमी जागा असेल किंवा 5 एकरपर्यंत असेल त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळत होता. पण आता आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आपण यांना तो लाभ देतोय. कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त नसणाऱ्या आपण लाभार्थ्यांना लाभ देतो. त्यामुळे बऱ्यापैकी शिथिलता जी आहे ती त्याच्यामध्ये आणलेली आहे. आणि जो साधारणपणे अंदाज विभागाने काढलेला आहे, पहिला आम्ही 21 ते 60 वयोगट ठेवला होता, तो 21 ते 65 केला. त्याच्यामध्ये विवाहित स्त्रियांसहित एक अविवाहित स्त्रीचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं बहुतांशी ज्या जाचक वाटणाऱ्या अटी होत्या किंवा त्या सुटलेल्या आहेत. आणि मग ते जे ज्यांचं लिंक झालं नाही, आता तुम्ही सांगितलं डेटामध्ये जे राहिलेत ते का राहिलेत आणि त्यांच्यासाठी काय? यात कसं आहे की तुमचं आधार सीडेड असणं, बँक सोबत ते आधार कार्ड लिंक्ड असणं हे खूप गरजेचं आहे. कारण तो लाभ आपल्याला त्या महिलेला द्यायचा आहे. बऱ्याचशा वेळेला असतं की तुमचं आधार कार्ड तुमच्या घरातल्या कुठल्या तरी एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असतं किंवा आणखीन त्यावेळेला या गोष्टी कदाचित ते आधार कार्ड काढत असताना गांभीर्याने बघितल्या नसतील. पण ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की महिला जागरूक झाल्यात. त्यांना एक गोष्ट आहे की बऱ्याच जणींचे जॉईंट अकाउंट होते, बऱ्याच जणींचे वैयक्तिक अकाउंट्सच नव्हते. त्या योजनेसाठी त्यांनी 0 बॅलन्सचे अकाउंट्स पण किती जणींनी काढलेले आहेत. जॉईंट अकाउंट्स होते त्यांनी त्यांचे इंडिव्हिज्युअल अकाउंट्स त्यांनी ओपन केलेले आहेत किंवा जे आधार सीडेड नव्हते, लिंक्ड नव्हते त्यांच्या बँकच्या अकाउंटला, ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सो फक्त ते या योजनेपुरतं नाही, बाय अँड लार्ज ओव्हरऑल आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठीही म्हणजे एक म्हणजे चांगली का सुटलेले आणि त्यांचं काय होणार? त्यांचाही जो लाभ आहे, कारण हे पात्र लाभार्थी आहेत, या काही अपात्र लाभार्थी नाही आहेत. जसं जसं त्यांचं अकाउंट त्यांच्या म्हणजे आधार सीडेड होत जाईल तसं त्यांना तो डीबीटी 2 महिन्यांचा मिळणार आहे. कारण त्या लाभार्थी पात्र लाभार्थी जुलै महिन्यातच झालेले आहेत. सो आम्ही हा प्रयत्न करतोय की त्या जिल्हा प्रशासनाने तिथल्या ज्या जिल्ह्यातल्या बँक्स आहेत, भले त्या प्रायव्हेट असू दे किंवा जिल्हा मध्यवर्ती, त्यांनी त्यांचा आधार कार्ड त्यांच्या अकाउंटसोबत लिंक करून देण्याची प्रक्रिया जी आहे. आणि ही प्रोसिजर फार तशी पाहायला गेली तर सिंपल आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी, स्थानिक प्रशासनाने किंवा आयुक्तांनी जर लक्ष त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या लाभार्थी महिलेला फक्त 5 मिनिटं बँकेत जायचं असतं, व्हेरिफिकेशन द्यायचं असतं आणि ते आधार तिचं कार्ड बँक अकाउंट सोबत 100% होणार आहे. त्याच्यातून कोणीही पात्र लाभार्थी सुटणार नाही. आज जरी ती संख्या म्हणजे साधारणपणे 26-27 लाख असली तरीही आम्ही गेल्या 4 दिवसामध्येच 5-6 लाख अकाउंट लिंक केलेले आहेत. सो ती प्रोसिजर चालूच आहे. जसं जसं त्यांचे लिंक होत जातील तसं तसं त्यांना लाभ मिळत जाईल. राईट. मी जाणीवपूर्वक फार तपशिलामध्ये त्यांच्याकडनं ते जाणून घेतलं, कारण आम्ही जेव्हा म्हणतोय की हा या निवडणुकीतला एक्स फॅक्टर आहे तो नीट समजून घ्यायला हवा. आज एका दुसऱ्या ताई असं म्हणाल्या की ही योजना ही लोकसभा निवडणूक येईपर्यंत भावाला माहितीच नव्हती, बहीणच माहिती नव्हती. इट्स अ पॉलिटिकल स्टेटमेंट. ही सगळी योजनाच मुळात राजकीय आहे असं म्हणाल्या त्या. एक तर ज्या वेळेला आपण असं म्हणतो ना की एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला महत्त्वपूर्ण रोल असतो योजना आणणं आणि पॉलिसी आणणं, त्यावेळेला आपण दोन्ही बाबींबद्दल दुटप्पी भूमिका नाही ठेवू शकत. ते घेतायत सुप्रियाताई. त्याच्यामुळे एखादं धोरण किंवा एखादी योजना जर कुठलंही सरकार आणत असेल तर त्याचा निश्चितपणाने आपण स्वागतच केलं पाहिजे. आज मला वाटतं झारखंडच्या सरकारने सुद्धा अशा पद्धतीची काही दिवसापूर्वी योजना जाहीर केली. त्याच्यामुळे जर ही चांगली योजना नसती तर मग तिथं कोणाचं सरकार आहे, तिथं कोण गव्हर्न करतंय, त्यांनी अशा पद्धतीची योजना आणली, त्यांनी ती चांगलीच बाब आहे. म्हणजे नुसतं आपण महिला सक्षमीकरण किंवा महिलांना आर्थिकरित्या सक्षम करायचं, महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं
हे न बोलता जर एखादा भाऊ पहिलं पाऊल उचलत असेल तर त्याच्यावर काही आक्षेप किंवा काही दुमत असण्याचं कारण नाही. पण त्या ताई ज्या बोलतात ना त्या फक्त योजनेबद्दल बोलत नाही, त्या योजनेच्या आडून त्या आपल्या दादाबद्दल बोलतात. नाही, तो भावा बहिणीमधला वैयक्तिक विषय आहे. ते भाऊ आणि बहीण एकमेकांना जे काय ते उत्तर देतील, त्याच्यामध्ये दुसरं कुठल्या बहिणीने पडण्याची मला असं वाटत अरे नाही. असं कसं तुमच्या योजनेशी निगडीत आहे नाही ते? मी योजनेपुरतं बोलीन. मी म्हणेन की महाराष्ट्र सरकारने, महायुतीच्या सरकारने ही योजना आणलेली आहे. पण ताई फार तिखट प्रतिक्रिया ही देतात. कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टिकोनातून हो, आणलेली पण आहे. गेल्या 8 दिवसामध्ये कुठेही आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी हेडलाईन. नाही ही 8 दिवसाची नाहीये गोष्ट. नाही, मी त्यांच्या 8 दिवसाच्या भाषणाबद्दल बोलतोय. शिवनेरीपासून त्यांनी जे सुरू केलंय ना, त्यांच्या एक कलमी कार्यक्रम आहे की ही योजना ही स्वार्थापोटी आणलेली आहे. भावाला बहीण आठवलेलीच नव्हती, आता राजकारण करायचं म्हणून ती भावाला बहीण आठवली. आणि सुप्रियाताईच राज्यातल्या बोलतायत. अनेक माता भगिनींना या योजनेचा लाभ होतोय आणि त्या माता भगिनी दादांना आशीर्वाद देत आहेत. ही गोष्ट आम्हाला जास्ती महत्त्वपूर्ण, आपल्या दादांना मिळणार आशीर्वाद 100% मिळणार. एक असं दिसलं की दुसरे तिकडचे दादा, रवी राणा दादा हे अननेसेसरी बोलून गेले. आय अग्री. ही खरं तर फार दुर्दैवी बाब आहे. कारण मला असं वाटतं की जेव्हा एखादं सरकार, एखादं शासन एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना आणत असतं, त्यावेळेला ती योजना प्रभावी आणि सकारात्मक पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवणं ही कुठल्याही लोकप्रतिनिधीची प्राथमिक जबाबदारी असते. त्याच्यामुळे खरं तर ज्या वेळेला त्यांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट दिली त्यावेळेला सरकारमध्ये असलेल्या पण कुठल्याच लोकप्रतिनिधींनी त्याचं समर्थन केलं. ते तुम्हाला आवडलं पण नाही आणि 100% कारण शेवटी नाही, मी कोणाला संपर्क हा त्या बाबतीत निश्चितपणाने नाही केला. पण ज्या वेळेला मला या संदर्भामध्ये माध्यमांच्याकडून विचारण्यात आलं, मी नक्कीच ही गोष्ट बोलली की अशा स्टेटमेंट्स देणं हे दुर्दैवी आहे. कारण ज्या वेळेला एखादा विभाग, एखादं सरकार कुठलीही योजना आणत असतं त्यावेळेला त्याच्यामागे खूप त्या विभागाचे परिश्रम लागले. फक्त एकट्या मंत्र्याचे किंवा ते सरकारचे नाही, विभाग कार्यरत असतो, स्थानिक प्रशासन कार्यरत असतं. ती योजना यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र आम्ही राबवत असतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर आम्ही 14 तारखेला याचं पहिलं डीबीटी चालू केलं. 3:45 वाजता पहाटे आम्ही याची प्रोसिजर सुरू केली. 15 तारखेला काल सुट्टी होती, 3:45 वाजता आमचं कार्यालय ओपन झालं होतं आणि ही प्रोसिजर आम्ही चालू केली. 72 तास झाले आम्ही कंटिन्युअस आमचे ऑफिसेस सुट्टीच्या दिवसामध्ये पण चालू ठेवलेत. का तर ही योजना यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे अशाच पद्धतीच्या स्टेटमेंट्स ह्या कुठल्याही रेफरन्सनी, कदाचित ते तिथं महिला असतील, एखादा आपण ज्या वेळेला भाषण करत असतो ना तो मिळणारा प्रतिसाद सुद्धा आणखीन आपल्याला स्टेटमेंट्स द्यायला प्रवृत्त करत असतं, असं होत असतं. त्यामुळे त्यांनी कुठल्या रेफरन्सनी दिली ही मी तिथं प्रत्यक्षात नव्हती बघायला. पण स्टील ॲज अ लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी जागरूक राहणं, आपण कुठलाही आपल्या वक्तव्यातून चुकीचा संदेश देऊ नये, कुठेही कोणाला डिस्करेज करू नये, कुठलाही गैरसमज आपल्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये तयार होऊ नये, ही दक्षता तर आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी अजितदादाचं सोशल मीडिया हँडलर बघितलं, त्यात त्या महिला त्यांच्याशी बोलतायत. ते दादा त्यांना विचारतात की ही योजना कुणामुळे आली, तर ते सगळे म्हणतात अजितदादामुळे आली. खरंच आहे ना ते? चांगली गोष्ट आहे ना, अडचण काय त्याच्यात? अजितदादामुळे आली. नाही, कसं आहे, त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. स्वाभाविकरित्या योजना ही मी एकटं विभाग म्हणून कधी करू शकत नसतो. त्याला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विभागातले सर्व घटक असतील, यांच्या सहकार्यातूनच आपण ती यशस्वी करत असतो. आज अर्थविभागाने त्याला पहिली तरतूद जी आहे ती वितरित आमच्या विभागाकडे केल्यानंतर आम्ही सक्सेसफुली आज ती राबवत आहोत. त्याचं डीबीटी आम्ही करत आहोत. आणि शेवटी साधारणपणे जर आपण बघितलं ना तर ज्या वेळेला आपण लाडकी बहीण म्हणतो त्यावेळेला दुसऱ्या लाडक्या बहिणीचं नाव येतं, पण आपोआपच भावांचा सुद्धा उल्लेख त्यानिमित्ताने होत असतो. त्यामुळे जर अतिशय आनंदाने, समाधानाने जर त्या दादांचं स्वागत करत असतील, त्यांना आनंदाने जर राखी बांधत असतील, तर ही एक सकारात्मकच बाब आहे असं मला वाटतं. एक मला कळलं, 2 दिवस आधी का पैसे दिले? ते रवी राणा यांच्या स्टेटमेंट नलिफाय करण्यासाठी केलं? अजिबातही नाही. कारण आजच्या ह्या कार्यक्रमाचं महत्त्व त्यामुळे थोडंसं कमी झालं. त्यांच्या स्टेटमेंटचा आणि ह्या प्रक्रियेचा दुरान्वेही संबंध नाही. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही योजना 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आपण लाभ देत आहोत पहिल्या फेजमध्ये. म्हणजे 1 कोटी साधारणपणे 34 का 35 लाख पात्र लाभार्थी ठरलेले आहेत. आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं आत्तापर्यंत एकाच वेळेला डीबीटी करणं ही कुठल्याही विभागाने आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने केलेलं नाही आहे. याला एक साधारणपणे प्रोसिजर असते, कारण हे आपला पहिला डीबीटी आहे, हा पहिला फेज आहे. त्याच्यामुळे आज जर तुम्ही बघितलं तर 4 दिवस
सलग हे सुट्टीचे दिवस आहेत. ओके. आम्ही 17 तारखेला तो कार्यक्रम ठेवला, 19 तारखेला रक्षाबंधन आहे. सुरुवातीपासूनच आम्ही ती एक गोष्ट नियोजित होती की आपल्याला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी तो त्यांना लाभ, जो सन्मान निधी आहे तो पोचवायचा आहे. आम्ही कदाचित ज्या वेळेला सेकंड फेजमध्ये आम्ही डीबीटी करू तर त्यावेळेला एकाच वेळेला आम्ही 1 कोटी 1.5 कोटी करू शकू. पण आत्ताच्या घडीला ज्या वेळेला आपण हा पहिला प्रयत्न करत असतो, आम्ही खूप म्हणजे हजारे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती अकाउंट्सवर आम्ही ड्राय रन रोज करत होतो. चाचणी ही का करत होतो? कारण इतक्या मोठ्या पद्धतीनं आपण डीबीटी ज्या वेळेला करणार असू त्यावेळेला त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन, तो जो 1 रुपयाचा जो चाचणीच्या वेळेला आम्ही ते त्यांच्या अकाउंटला डेबिट करत होतो, हे त्यांच्या अकाउंटपर्यंत पोहोचतंय का नाही, रिव्हर्ट होतंय, अकाउंट ओपन आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं असतं. कारण बऱ्याचशा वेळेला एखादी जुनी अकाउंट ओपन केली असेल, त्याच्यात 0 बॅलन्स असेल तर ती ऑटो बंद होऊन जात असते. तर ह्या सगळ्या, आणि त्यांनी तीच अकाउंट त्यांच्या फॉर्ममध्ये दिलेली असते कारण त्यांच्याकडे ओपन केलेली तीच एक अकाउंट असते. अशा बऱ्याचशा बारीकसारीक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आम्ही 14 तारखेला डीबीटी ज्या वेळेला चालू केलं, आमचा अंदाज असा होता की आपण 14 तारखेला 25-30 लाख आपण डीबीटी करून बघू, किती स्मूथली त्या अकाउंटपर्यंत पोहोचतायत ह्याचा आपल्याला फीडबॅक मिळेल. 17 तारखेला आपण ज्या वेळेला कार्यक्रम घेत असतो, एक विभाग म्हणून किंवा एक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी असते की तो कार्यक्रम होत असताना तो पॉझिटिव्ह नोटवरच झाला पाहिजे. तसंही महिनाभर विरोधकांकडून इतकी टीका केली जाते आणि इतकी ह्या योजनेला खाली आणण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्या वेळेला आम्ही 17 तारखेला डीबीटी किंवा तो कार्यक्रम राज्यस्तरीय घेतोय त्यावेळेला 99% तरी त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे डिपॉझिट झाले पाहिजेत, डीबीटी झाले पाहिजेत, ही त्याच्या मागची भूमिका असते. तो कुठलाही, आणि हा एक प्रोसिजरचा भाग आहे. आम्ही ज्यांना 14 तारखेला डीबीटी केले, 14ला काहींना रात्री मेसेजेस गेले, काही 15 तारखेला गेले. आम्ही 15ला जे डीबीटी केले ते कदाचित 16 तारखेपर्यंत पोहोचले असतील. आज जे डीबीटी 15 का 20 लाख अकाउंट्सवर केलेत हे आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी त्यांना तो मेसेज, कारण त्या बँककडून त्यांच्या असणाऱ्या बँकच्या अकाउंटला तो निधी जाणार, मग त्यांच्या बँककडनं त्यांना तो मेसेज जाणार. याला कदाचित कालावधी हा नक्कीच लागू शकतो. आम्ही ज्या वेळेला पुढचा सेकंड फेजचा एकाच वेळेला डीबीटी करू त्यावेळेला मे बी ॲट अ टाइम 1 कोटी किंवा 1.5 कोटी आम्ही तुम्हाला खूप लॉंग पॉलिटिकल करिअर आहे म्हणून मी विचारतो. समजा मध्येच ही योजना बंद झाली, निवडणुकीचा निकाल लागला, त्याचा इम्पॅक्ट होईल ना तुमच्यावरती? नाही, मला नाही वाटत ही योजना. अर्धवट योजने राबवणाऱ्या मंत्री, एखादी योजना ज्या वेळेला शासन आणत असताना ती पण इतक्या मोठ्या पद्धतीनं जी इतक्या महिलांपर्यंत पोहोचली आहे, त्याला रिस्पॉन्स मिळतोय, त्याला तसं पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासूनच ती चर्चेत असणारी योजना आहे. त्याच्यामुळे इतक्या सगळ्या जबाबदारीमध्ये ज्या वेळेला कुठलंही शासन किंवा सरकार योजना आणत असतं, सो यू आर सेइंग की कंटिन्यू चालणारी योजना आहे, अजिबात बंद होणार नाहीये, सरकार कोणाचंही असो. सरकारची जबाबदारी असते. हा, सरकार कोणाचा असो हे ते चालू ठेवतील का नाही, कारण जे आज टीका करतायत ते ह्या योजनेवरच टीका करतायत. म्हणजे त्यांची ही मानसिकता आहे की नाही की आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतोय पण महिलांना ज्या वेळेला सरकार सक्षम करते त्यावेळेला त्याचं स्वागतही नाही करत आहे. हे बोलण्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो, मला त्यात जायचं नाही. पण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यामध्ये जी अंतर्गत स्पर्धा आहे त्याचं काय? नाही, आम्हाला तरी काम करत असताना अशी अंतर्गत स्पर्धा कुठेही जाणवली नाही. एक आहे की ज्या वेळेला मंत्रिमंडळाची कुठली बैठक असेल किंवा कुठलाही मोठा निर्णय असेल त्यावेळेला त्याच्यावर चर्चा होणं, वेगवेगळी एका गोष्टीबाबत मतं असणं ही नॉर्मल गोष्ट आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. आणि हे काय आत्ताच्याच याच्यामध्ये आहे अशातला भाग नाही. म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्या वेळेला बसलेलं असेल, एखादी समजा बाब जर आली निदर्शनास किंवा ती चर्चेत आली तर त्याच्यावर चर्चा होत असताना त्याच्याबद्दल वेगवेगळे ओपिनियन्स असू शकतात. आणि हे काही नवीन गोष्ट नाही, ही नवीन गोष्ट नाहीये, ही रुटीन गोष्ट आहे. उलट वेगवेगळी मतं असणं आणि त्याच्यावर चर्चा होणं आणि मार्ग निघणं ही त्याच्यातली सकारात्मक बाब आहे. जर चर्चा झालीच नाही तर त्याच्यातनं मार्ग कसा? असं म्हणतात की सीएम इज स्टीलिंग द शो आणि देवेंद्र फडणवीस ह्याच्यापासून स्वतःला दूर ठेवतात. नाही, मला तसं काही जाणवत नाही. म्हणजे आज येणार आहेत ते? ऑफकोर्स आहेत ते. ह्या तिघांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री मोदी असणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो आम्हाला प्रत्येक वेळेला तिघांचं मार्गदर्शन हे मिळत आलेलं आहे. अनेकदा असं असतं ना की आपण एखादी गोष्ट विभाग म्हणून प्रस्तावित करत असतो पण त्याच्यावर चांगल्या सूचना किंवा दुरुस्ती ह्या तिघांकडून पण आम्हाला वेळोवेळी मिळत आलेल्या आहेत. आणि कुठलीही योजना यशस्वी करत असताना तिन्ही जे घटक पक्ष असतात किंवा जे 3 मुख्य जे त्याच्यातले व्यक्ती असतात यांच्या
तिघांचं एकत्रित मार्गदर्शन ही कुठलीही योजना किंवा कुठलंही काम पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. सो तुम्हाला म्हणायचं शेवटचा प्रश्न की 288 विधानसभा मतदारसंघात या योजनेचा प्रभाव पडणार आहे, म्हणून विरोधकांना या योजनेला टीका करावी असं वाटतं. याच्यापेक्षा दुसरं कारण तर मला काही वाटत नाही, कारण इतकी चांगली योजना आहे. वेगवेगळ्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर घटकांनी याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी मोठ्या पद्धतीने या योजनेचं स्वागत केलेलं आहे. आणि बऱ्याचशा वेळेला आम्हाला हे जाणवलं की जे विरोध करतायत, जे टीका करतायत, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे बॅनर्स लावून त्याची रजिस्ट्रेशन करतात. ती वस्तुस्थिती आहे. पण ते दादाचं गुलाबी रूप सगळ्यांना आवडतंय. यू ऑल्सो लाईक इट. कसं आहे याच्यामध्ये की खरं तर प्रत्येकाचा त्या संदर्भामध्ये बघण्यातला एक वेगवेगळा दृष्टिकोन असतो. आजपर्यंत दादांच्या संदर्भातली जी काही एक मी म्हणेन इम्प्रेशन सगळ्यांचं राहिलेलं आहे, फार एकदम कडक प्रशासक किंवा एक कडक स्वभाव. आणि ज्या वेळेला ते त्या बहिणींसोबत आणि महिलांसोबत संवाद साधतायत त्यावेळेला आम्हाला सुद्धा म्हणजे मी त्यांची म्हणजे तसं पाहायला गेलं तर अनेक वर्षांपासून मी त्यांना बघितलेलं आहे. बऱ्याचशा वेळेला एक तुम्हाला तरी रुचतं का हे असलं रूप? अजित पवारांचं बघितलेलं नाही नाही, पण ते लोकांना आणि सगळ्यांना निश्चितपणाने आवडत आहे. आणि खऱ्या अर्थानं तो चर्चेचा एक भागी ठरतो हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ते देवाच्या दर्शनाला जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टीबद्दल बोलतायत, माफी पण मागतात. मग माफी मागणं ही काही म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडून चुकीची घडली आणि त्याची त्यांनी माफी मागावी, तर कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टीने माफी मागणं ही काही कमीपणाचं लक्षण नाही आहे. ती चूक सुधारण्याचं एक पहिलं सकारात्मक पाऊल आहे. तुम्हाला असं वाटतं की जी महाराष्ट्रात अजित पवारांची प्रतिमा होती त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल आता या प्रयत्न? मला स्वतःला असं वाटतं की एक चांगला प्रशासक म्हणून, एक कडक प्रशासक म्हणून, एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांची भूमिका ही नेहमीच आपण बघितलेली आहे. पण एक व्यक्ती म्हणून ते त्याच्याही पलीकडचे आहेत. ते स्वभावाने जरीही म्हणजे बाहेरून कितीही कडक स्वभावाचे वाटले तरी नक्कीच अनेकदा आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना असे प्रसंग बघितलेत की एखादी दुःखद घटना ऐकल्यानंतर सर्वात हळवी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांच्याकडूनच येत असते, फक्त ती समोर कधी येत नसते. आता ह्या दोन्ही बाजू बघायला मिळत आहेत म्हणून लोकांना असं वाटतं की हे त्यांचं नवं रूप आहे. आम्ही अनेकदा संघटनेमध्ये काम करत असताना त्यांचा रोखठोक स्वभावही बघितलेला आहे, पण आम्ही भावनिक झालेले आणि हळवे झालेले दादाही बघितले. सो व्हॉट इज युअर टेक ऑन सुप्रिया सुळे's करंट पोझिशन, पॉलिटिकल पोझिशन? नाही म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपापल्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडतच असतात. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांची भूमिका हे मांडत आहेत. मी कुठल्याही एका राजकीय व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या पॉलिटिकल करिअरबद्दल त्यांच्या एकंदर भूमिकेबद्दल बोलण्यासाठी मी पात्र नाही असं मी समजते. मी पहिल्या टर्मची एक आमदार आहे. मला आणखीन त्याच तुमच्यावरती खूप जास्त टीका करतायत म्हणून हा प्रश्न नाही, मी कधी ऐकलं नाही त्यांनी माझ्यावर टीका करत असताना. तुमच्यावर नाही, तुमच्या सरकारने तुमच्या योजनेवर. नाही, ते सरकारवर टीका करणं हे कुठल्या विरोधकांनी नाही केलेलं आहे. त्या पहिल्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्या त्यांची भूमिका पार पाडतायत, आम्ही आमची भूमिका पार पाडतोय. त्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत, कारण विरोधकांनी विरोध हा करणंच हे पहिलं त्याच्यामधलं मी म्हणेन एक जबाबदारी असते. एक सरकार म्हणून आमची जबाबदारी असते की आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणं. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं योग्य भूमिका मांडत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुर्तच तरी असं आहे की ही योजना लोकप्रिय होते आहे असं सत्ताधाऱ्यांना वाटतं आणि ते दिसतं पण आहे. ज्या पद्धतीने फॉर्म भरले गेलेले आहेत, महिलांना त्यांच्या अकाउंट्सवरती पैसे येत आहेत. आम्ही अनेक जणांशी बोललो, ते पैसे खर्च करण्याचं नियोजन पण ठरलेलं आहे. आणि म्हणूनच तर मी म्हटलं की ह्या महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक्स फॅक्टर आहे. आता ह्या एक्स फॅक्टरवरती इतक्यात टीका करावी असं काही नाही आहे. जसं जसं पॉलिटिक्स यातला अनफोल्ड होत जाईल आपण आहोतच त्याच्याबद्दलचं विश्लेषण करायला. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.